विधानसभेत घवघवीत यश मिळवणाऱ्या शिवसेना पक्षात आता राज्यातील विविध जिल्ह्यांमधील हजारो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केलाय। ठाण्यातील आनंद आश्रम येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला। ठाणे, पालघर, अकोला, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, पुणे, अहिल्यानगर आणि नागपूर या जिल्ह्यांमधील उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि आम आदमी पार्टीतील हजारो कार्यकर्ते, पदाधिकारी आणि शेकडो सरपंचांनी शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतला। या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेची ग्रामीण भागातील पकड मजबूत झाली आहे। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील 2.5 वर्षात महायुती सरकारने प्रचंड काम केल्याचं सांगितलं। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार घेऊन आपण पुढे चाललो आहोत। विरोधकांच्या आरोपांना कामातून उत्तर दिलं, त्यामुळेच महाराष्ट्रात महायुतीचं सरकार अभूतपूर्व बहुमतानं सत्तेत आल्याचंही त्यांनी सांगितलं। लाडक्या बहिणींनी निवडणुकीत सावत्र भावांना जागा दाखवली, फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांना घरी बसवलं। कोणत्याही पदापेक्षा 2,39,00,000 लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ हीच ओळख माझ्यासाठी मोठं पद आहे, अशी भावना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली। काही लोक म्हणत होते की निवडणूक आयोग सुप्रीम कोर्ट झालं, आता जनतेच्या न्यायालयात जाऊ आणि खरी शिवसेना कोणाची हे जनताच ठरवेल। जनतेनं शिवसेनेचे 57 आमदार आणि 3 अपक्ष असे एकूण 60 आमदार निवडून दिले आणि खरी शिवसेना कोणाची याचा फैसला केला, असंही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं। आपल्या भागाचा विकास होईल, मूलभूत सोयी सुविधा केल्या जातील, आपल्या विश्वासाला तडा जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षप्रवेश केलेल्या हजारो कार्यकर्त्यांना यावेळी दिली। शिवसेना पक्ष कार्यकर्त्यांचा पक्ष आहे। बाळासाहेब आपल्या सवंगड्यांना सहकारी समजायचे, तर काही जण पक्षातील सहकाऱ्यांना घरगडी समजायला लागले होते, असा टोलाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठाला लगावला। विधानसभेप्रमाणेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीला विजयी करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना यावेळी केलं। या पक्ष सोहळ्यात खासदार नरेश मस्के, खासदार संदीपान भुमरे, आमदार राजेंद्र गावित, आमदार विलास तरे, आमदार शांताराम मोरे, रवींद्र फाटक आदीही उपस्थित होते। ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील अनेक दुकानदारांची कराची रक्कम थकीत आहे, अशा करदात्यांना वारंवार नोटीस देऊनही कर न भरल्यामुळे आता ठाणे महापालिका प्रशासनाने अनोखी शक्कल कर वसुलीसाठी लढवली आहे। संबंधित आस्थापनांसमोर या ठिकाणी ढोल वाजवून ही कर वसुली सुरू केली जात आहे। या आस्थापनांचे किंवा ज्या दुकानदारांचे 10 लाखांपेक्षा अधिक कर हे पालिका प्रशासनाला देणे आहेत, त्यांच्या दुकानांसमोर ढोल वाजवून त्यांना कर भरण्याचे आवाहन केलं जात आहे। ही कारवाई आज ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त शंकर पाटोळे यांच्या उपस्थितीत करण्यात आली। आढावा बैठक घेतलेली आहे। आढावा बैठक घेतली होती। आढावा बैठकीमध्ये लक्षात आलं की ठाणे महानगरपालिकेमध्ये काही भाग आहेत ज्यांचे 10 लाखाच्या वर महानगरपालिकेचे टॅक्सेस आहेत। अशा ठिकाणी महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी वारंवार जातात, विनंत्या करतात की तुम्ही महानगरपालिकेचा मालमत्ता कर भरा। सवलती बी दिल्या होत्या, परंतु अद्यापर्यंत तशा दिलेल्या नाहीत। आपण एका ठिकाणी आलोय, जवळजवळ 36,52,000 आहे। आपण ही कारवाई करतोय 10 लाखाच्या वरच्या ठिकाणी जे डिफॉल्ट आहेत, एरियर्स आहेत, अशा ठिकाणी आपण हे ऍक्शन इनिशिएट केलेले आहे। वारंवार विनंत्या करून सुद्धा हे मालमत्ता कर महानगरपालिकेकडे येत नाही आहे। त्यामुळे आपण यांना ढोल माध्यमातून MSFचे जवान आहेत, महानगरपालिकेचे काही अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, अतिक्रमणचे विभागाचे अधिकारी आहेत, अशा माध्यमातून आपण ही आता या पद्धतीने त्यांना प्रत्येक ठिकाणी ज्या 10 लाखाच्या वर उत्पन्न आहेत, ज्याला 10 लाखाच्या वर ज्यांचे थकबाकी आहे, अशी आम्ही यादी तयार केलेली आहे आणि अशा लोकांच्याकडे जाऊन आम्ही ही ढोलच्या माध्यमातून त्यांची जनजागृती करतोय। आणि महानगरपालिका निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढण्याची आमची भूमिका असल्याचं मत आमदार प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले। भारतीय जनता पार्टीची राज्यात ताकद मोठी आहे हे आम्ही मान्य करतो, त्याच खालोखाल शिवसेनेची ताकद देखील मोठी आहे।
भविष्यात देखील आम्ही महायुती म्हणून लढू आणि राज्यातील सर्व निवडणुका एकत्र लढू असं आम्हाला वाटतं. स्थानिक लेवलला काही नेत्यांची कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर आम्ही त्यावर विचार करू. काही नेते मंडळी एकला चलोची भूमिका घेत असले तरी आमची भूमिका महायुती म्हणून एकत्र लढण्याची आहे असंही सरनाईक यांनी सांगितलं. तसंच त्यांनी संजय राऊत यांबद्दल बोलताना संजय राऊत यांच्याकडून गेल्या अनेक वर्षांपासून भरपूर धडे घेतलेत. काँग्रेसकडे सर्व मराठी माणसे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळतील या आशेनं बघत होती, परंतु ते त्यांनी केलं नाही. मात्र नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी ते करून दाखवलं. संजय राऊत जे बोलतात नेहमी त्याच्या उलट केलं जातं. सामंत आणि एकनाथ शिंदे यांचे आपण ठाणेकर नागरिकांच्या वतीनं अभिनंदन करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. प्रताप सरनाईक यांना केबल कार आणि दफनभूमीबद्दल बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की येऊरला रोपवे व्हावी अशी मागणी आपण केली नाही. एकनाथ शिंदे यांचं स्वप्न आहे. ठाण्यातच नव्हे तर MMR क्षेत्रामध्ये वाहतूक कोंडी भविष्यात होता कामा नये. तसंच या दफनभूमीची जागा सर्व समाजाची असून ती बालाजी एंटरप्राइजेस कंपनीनं ठाणे महानगरपालिकेला दिली होती. कन्स्ट्रक्शन TDRच्या बदल्यात त्या ठिकाणी डेव्हलपमेंट देखील चालू केले. अगोदर त्यांनी विहंग कंपनीवर खटला दाखल केला होता. कालच्या पिटिशनमध्ये विहंगचं नाव काढून बालाजीचं नाव टाकलं असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रामुख्यानं जी लोक पिटिशन करण्याला हायकोर्टामध्ये गेलेले आहेत त्यांना कदाचित कल्पना नसेल की बालाजी एंटरप्राइजेस ही कंपनी आहे. त्यांनीच ह्या ठिकाणी दफनभूमी आणि स्मशानभूमीचा प्रस्ताव केला आणि ठाणे शहरात सगळ्या जाती धर्माचे लोक राहतात. त्यांना दफनभूमी, स्मशानभूमी, जैन समाजाकरता सुद्धा आपण त्या ठिकाणी 500 मीटरची जागा दिलेली आहे. कब्रस्तान करता आपण त्या ठिकाणी जागा दिलेली आहे. त्याचबरोबर जे लिंगायत समाजाचे लोक आहेत त्यांना आपण त्या ठिकाणी जागा दिलेली आहे. ही जी जागा होती ती बालाजी एंटरप्राइजेसनं ठाणे महानगरपालिकेकडे वर्ग करून ह्या TDRच्या कन्स्ट्रक्शन TDRच्या मोबदल्यामध्ये ती डेव्हलपमेंट सुद्धा चालू केलेली आहे. काही ठाण्यातील काही लोक जी कुठल्या पार्टीशी संबंधित असतात त्यांना पर्सनल इंटरेस्ट म्हणून ही पिटिशन त्यांनी फाईल केलेली आहे आणि प्रत्येक तारखेला वेगवेगळे ॲफिडेव्हिट सादर करतात. आधी त्यांनी विहंग कन्स्ट्रक्शन कंपनीवर आरोप करून पिटिशन फाईल केली होती. कालच्या पिटिशनमध्ये त्यांनी विहंगचं नाव काढून बालाजीचं नाव टाकलेलं आहे आणि कोर्टाकडे अनुमती मागितलेली. त्यामुळे ठीक आहे, राजकीय पक्षाचे नेते मंडळी असतात त्यामुळे त्यांच्यावर हे आरोप प्रत्यारोप होत असतात. परंतु ठाणेकरांना, सर्वसामान्य जनतेला माहिती आहे की प्रताप सरनाईकनी जे डेव्हलपमेंटच्या माध्यमातून केलेलं आहे त्यासाठी कधीही अशा चुकीच्या कामाचा वापर त्यांनी केला नाही. इवन आपलं जो आर्ट फेस्टिवल होतं त्या आर्ट फेस्टिवलची जागा कुठल्या तरी आदिवासीची आहे म्हणून तो प्रेस कॉन्फरन्स घेत होता. परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी TILR करून सांगितलं की नाही, ही जागा महापालिकेचीच आहे म्हणून आम्ही आर्ट फेस्टिवलच्या जागेला परवानगी त्यांच्याकडनं घ्यायची गरज नाही आणि आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडनं कुंपण भिंत मारून घेतली आणि आता त्या ठिकाणी आर्ट फेस्टिवल करतो. त्यामुळे ह्या गोष्टी होतच राहतात. त्या गोष्टीला सामोरं भारतातील प्रत्येक घर, प्रत्येक उद्योग कार्बन न्यूट्रल व्हावा हे आपलं ध्येय आहे. तेव्हा हवामान बदलासाठी स्वतःच्या जीवनशैलीमध्ये छोटे छोटे पर्यावरणपूरक बदल घडवून इतरांनाही या कृतीबद्दल सांगा. त्यामुळे आणखीन 10 जण प्रभावित होऊन खऱ्या अर्थानं परिवर्तनाची सुरुवात होईल असा कानमंत्र आंतरराष्ट्रीय युवा पर्यावरण संशोधक प्राची शेवगावकर हिनं दिला आहे. ठाण्यात आयोजित 39व्या रामभाऊ माळगे व्याख्यानमालेचं दुसरं पुष्प काल गुंफताना 26 वर्ष प्राची हिने हवामान बदल जबाबदारीतून संधीकडे या विषयावर ठाणेकरांशी संवाद साधला. यावेळी व्यासपीठावर व्याख्यानमालेच्या या सत्राचे अध्यक्ष कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, माधुरी ताम्हाणे आदी उपस्थित होते. तर श्रोत्यांमध्ये व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष आमदार संजय केळकर, माजी नगरसेवक सुरेश कांबळे, दीपक जाधव, शरद पुरोहित, माजी उपमहापौर सुभाष काळे, TGSBचे शरद गांगल, विद्याधर वैशंपायन, आशाताई कुलकर्णी, निलिमा डावखरे आदींसह शेकडो नागरिकही उपस्थित होते. हवामान बदल ही आजची सर्वात मोठी समस्या आहे. पृथ्वीचं तापमान 1 डिग्री सेल्सिअसनं वाढत असून यामध्ये सातत्यानं वाढ होते. प्रामुख्यानं वातावरणातील हरितगृह वायूंच्या वाढत्या प्रमाणामुळे तापमानात वाढ होते. याचा अभ्यास करण्यासाठी शेतकरी, कचरा वेचक, स्वच्छता कर्मचारी आणि वस्त्यांमधील लहान मुलांशी संवाद साधत
तसंच अनेक संस्था संघटनांच्या भेटी घेतल्याचं स्पष्ट करून प्राची हिने हवामान बदलासाठी भारतासह जगभर लोक चळवळीतून करत असलेल्या भगीरथ प्रयत्नांची गाथा श्रोत्यांसमोर मांडली। हवामान बदलाचे मानवी जीवनावर परस्पर संबंधित परिणाम होतात। दुष्काळ आणि पूर यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे जगभरात दरवर्षी 20 कोटी लोक स्थलांतरित होतात। अनेकांना अन्न मिळवणं शक्य होत नाही, जंगलही नष्ट होत आहेत, वणवे पेटतायत, दुष्काळही पडत आहे। या नैसर्गिक तसंच मानवी क्रियाकल्पांमुळे होणाऱ्या 15 घसरण बिंदूचा हवामान बदलामध्ये गांभीर्याने विचार व्हायला हवा असं नमूद करत प्राचीनं दैनंदिन आयुष्यात आपण करत असलेल्या अनेक गोष्टींमधून स्वतःवर होणारे कार्बन फूटप्रिंट कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन केलं। मिशन लाईफ या चळवळीच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पर्यावरण बदलासाठी झटत आहेत याचा उहापोह करत प्रत्येक घर आणि प्रत्येक देश कार्बन न्यूट्रल व्हावा हे आपलं ध्येय आहे। यासाठी स्वतःपासून सुरुवात करायला हवी। दैनंदिन जीवनात कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी आपल्या वेगवेगळ्या कृतींमध्ये काही बाबी वर्ज्य करून किमान 10% कार्बन फूटप्रिंट कमी करेन असा निर्धार करा, जेणेकरून 3 लाख झाडं जेवढं प्रदूषण वाचवतील इतका लाभ घ्या। या छोट्या छोट्या कृतीमधून होईल। त्याचबरोबर सौर सारख्या अन्य अक्षय ऊर्जेचा वापर करणंचंही प्राचीनं यावेळी सुचवलं। ठाणे शहरातील विविध पोस्ट ऑफिस संबंधित समस्या सोडवण्यासाठी आमदार संजय केळकर यांनी ठाणे पोस्ट सुपरिटेंडंट समीर महाजन यांच्याशी बैठक घेतली। कोलशेत, बाळकोम, हिरानंदानी इस्टेट, ब्रह्मांड, नौपाडा, JK ग्राम, वर्तकनगर आणि वागळे इस्टेट येथील नागरिकांना पोस्ट ऑफिसच्या सेवा सुविधांशी संबंधित अनेक अडचणी येत आहेत। या पार्श्वभूमीवर पोस्ट ऑफिस सेवा अधिक कार्यक्षम आणि सुगम करण्यासाठी उपाययोजना सुचवण्यात आल्यात। या बैठकीत सीताराम राणे, विकास पाटील, रविराज रेड्डी, हरीश पुणेकर, समीर नार्वेकर यांच्यासह इतर मान्यवरही उपस्थित होते। या चर्चेत पोस्ट ऑफिसच्या वेळा वाढवणं, तांत्रिक अडचणी दूर करणं आणि कामकाजाचा वेग वाढवण्यावर भर देण्यात आलाय। आमदार संजय केळकर यांनी पोस्ट ऑफिसच्या सुधारित सेवेची मागणी करत सामान्य जनतेच्या समस्या तात्काळ सोडवण्यासाठी ठोस पावलं उचलण्याचा आग्रह धरला। आज पोस्ट ऑफिसचे वरिष्ठ अधिकारी यांच्याबरोबर आम्ही ठाणे शहरामधल्या निरनिराळ्या पोस्ट ऑफिसेसच्या संबंधामध्ये बैठक घेतली। एका बाजूला ठाणे शहराची लोकसंख्या प्रचंड वाढते आहे आणि दुसरीकडे पोस्ट ऑफिसची निरनिराळ्या ठिकाणी अवस्था जी आहे ती अतिशय फारच अडचणीची आहे। या कोलशेत भागामध्ये आम्ही पहिला त्यांना एक मुद्दा सुचवला की सँडोज बाग पोस्ट ऑफिस हे 50 वर्षापासून आहे। आता सँडोज कंपनी पण गेली, वस्ती तर नवीन आली, तर त्या ठिकाणचं नामकरण जे आहे ते कोलशेत पोस्ट ऑफिस म्हणून करावं। त्याच्यानंतर दुसरा मुद्दा होता बाळकुमच्या पोस्ट ऑफिसच्या संबंधामध्ये त्यांना स्वतंत्र त्या ठिकाणी जागेची गरज आहे आणि शहर विकासशी बोलून अमेनिटीच्या प्लॉटच्या माध्यमातून किंवा जागेच्या माध्यमातून त्यांना उपलब्ध करण्यासाठी आता पुढच्या काळामध्ये आम्ही पाठपुरावा करणार आहोत। खरं म्हणजे पोस्ट ऑफिस हा गरिबांचं ठिकाण आहे। गरीब माणसाला पोस्ट ऑफिसची पूर्वी तर खूपच गरज पडायची सगळ्यांनाच, परंतु पोस्ट ऑफिस जगली पाहिजेत, वाढली पाहिजेत, ती अद्ययावत झाली पाहिजेत, या भूमिकेतून आम्ही हा पाठपुरावा करतोय। वर्तकनगरला आज पोस्ट ऑफिसच शिल्लक नाहीये। वागळे इस्टेट भागामध्ये पोस्ट ऑफिसच नाही आहे। वागळे इस्टेटच्या लोकांना स्टेशनवर पोस्ट ऑफिससाठी यायला लागतं। हे अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे की त्यांना कुठलंही पोस्ट ऑफिसचं काम पडलं तर थेट म्हणजे किती खर्च पडेल त्यांना रिक्षा किंवा बसने, आणि त्यामुळे वागळे इस्टेटला देखील पोस्ट ऑफिस स्वतंत्रपणे होणं गरजेचं आहे।